नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काश्मीरातल्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आज आढावा. भारतानं पाकिस्तानला खडसावलं. राज्याच्या विकास प्रक्रियेत रशियाचा अनुभव आणि महत्वाकांक्षी तरुणाईच्या समन्वयातून मोठं परिवर्तन घडेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. देशातला डाळींचा राखीव साठा 2.5 पटींनी वाढवून तो 20 लाख टनांपर्यंत नेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. फळं भाजीपाला नियंत्रणमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू. आणि रिओ ऑलिम्पिकसाठीच्या पुरुष हॉकी संघाची घोषणा आज होणार. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली इथं एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं दुसऱ्यांदा उच्चस्तरीय बैठकीमध्ये काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. या बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, वित्तमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. हिजबुल मुजाहिदीनच्या म्होरक्या बुरहान वाणी ठार झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या स्थितीसंदर्भात पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांबद्दल भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामधून या देशाची दहशतवादाशी असलेली जवळीक आणि राजकीय धोरण म्हणून दहशतवादाचा वापर करण्याची प्रवृत्ती दिसून येते, असं भारतानं म्हटलंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी कठोर शब्दात पाकिस्तानला इशारा दिलाय. भारत के राज्य जम्मू और कश्मीर पर हमने पाकिस्तान के बयानों को देखा है. इन बयानों से ये स्पष्ट है कि पाकिस्तान निरंतर आतंकवाद के साथ है और उसे अपनी राष्ट्र के नीति के रूप में इस्तेमाल करता है. हमारी पाकिस्तान को सलाह है कि वो अपने पड़ोसियों के आंतरिक मामलों में हस्तक्षेप न करे. दरम्यान काश्मीरमधलं तणावाचं वातावरण सोमवारीही कायम राहिलं. या ठिकाणी होणाऱ्या हिंसक आंदोलनांना आळा घालण्यासाठी सीआरपीएफच्या 8 अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. गेले 2 दिवस स्थगित राहिल्यानंतर अमरनाथ यात्रा मात्र पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 4 आफ्रिकी देशांचा यशस्वी दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. 7 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधानांनी मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि केनिया या 4 देशांना भेट दिली. आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी केनियाचे अध्यक्ष केन्यारा यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भारत आणि केनिया यांच्यामध्ये 7 करार करण्यात आले. नैरोबी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांना इशारा दिला. दहशतवादाला जे देश आश्रय देतात आणि त्याचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करतात त्यांचा आपण निषेध केला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी नैरोबीमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयालाही भेट दिली. पीस टीव्हीमुळे देशाच्या शांततेवरच परिणाम होत असल्याचं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलंय. ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. अनधिकृत प्रक्षेपण करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश आपण सर्व मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं. केबल चालकांनी अनधिकृत वाहिन्यांचं प्रक्षेपण करू नये आणि अशी एखादी वाहिनी दिसल्यास त्वरित माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला कळवावं, असंही ते म्हणाले. विकास प्रक्रियेबद्दलचा रशियाचा अनुभव आणि महाराष्ट्रातली महत्वाकांक्षी तरुणाई यांच्या समन्वयातून औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन घडवता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. रशियामध्ये इकेटेरिनबर्ग इथं इनोप्रोम 2016 या उद्योग आणि व्यापार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. या उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ सध्या रशियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहे. इनोप्रोम या उपक्रमातून रशियाबरोबरचे ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देहविक्रीसाठी ओदिशाहून मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या 7 अल्पवयीन मुलींसह 9 मुलींना सोलापूर रेल्वे स्थानकावरती काल रेल्वे आणि सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक दलाल काही अल्पवयीन मुलींना देहविक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर शहर सहाय्यक पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा बालावलकर घारगे यांनी कोणार्क एक्सप्रेसच्या S10 या बोगीमध्ये सापळा रचून ही कारवाई केली.
मात्र ही कारवाई सुरू असतानाच मुलींसोबतच्या दलालानं गाडी थांबण्यापूर्वीच गाडीतून उडी मारून पलायन केलं। या कारवाईमुळे मानवी तस्करी करणारं एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या कारवाईतल्या 9 मुलींना पोलिसांनी महिला सुधारगृहात पाठवलं आहे। केंद्र सरकारच्या पूरक आहार योजनेसाठी राज्य सरकारनं काढलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या निविदा रद्द कराव्यात असा आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिला। केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहार योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारद्वारे महिला बचत गटांच्या माध्यमातून केली जाते। 327 सक्रिय बचत गटांपैकी केवळ 70 बचत गटांनाच याच्या निविदा देण्यात आल्यानं काही बचत गटांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत तालुकानिहाय सर्वेक्षण करून त्या भागातून या निविदा विकेंद्रित पद्धतीनं काढाव्यात असा आदेश खंडपीठानं दिलाय। त्यामुळे या 300 बचत गटांना दिलासा मिळालाय। फळं आणि भाजीपाला विक्रीसाठी बाजार समित्यांचे निर्बंध राज्य सरकारनं काढून घेतल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यातील व्यापारी, आडते आणि माथाडी कामगारांचा बंद आजही सुरूच आहे। राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये अकोला, पुणे, हिंगोली, बुलढाणा आणि नाशिक बाजार समित्या सहभागी झाल्या। कोल्हापूर जिल्ह्यातही बाजार समितीमध्ये फळं आणि भाजीपाला बाजारातले व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले। त्यामुळे बाजार समितीतले व्यवहार ठप्प झाले होते। कोल्हापूर बाजार समितीनं बंद संदर्भात मार्ग काढण्यासाठी काल एक बैठक बोलावली होती। बाजार समिती संचालक, व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलाईदार आणि अडते या बैठकीला उपस्थित होते। खरेदीदार व्यापारी अडतीची रक्कम देऊन शेतीमाल खरेदी करायला तयार नसल्यानं शेतमालाची विक्री कुठे करायची असा प्रश्न निर्माण झालाय। शासनानं सुवर्णमध्य काढून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळुंजू यांनी केली आहे। वसूल करण्यास त्यांनी विरोध केलेला आहे। एकही खरेदीदार आम्हाला असा म्हटला नाही की आम्ही आडत द्यायला तयार आहे। त्या पद्धतीने त्या खरेदीदारांना स्पष्टपणे आम्हाला सांगितलं, जर आडत आमच्याकडनं घेणार असाल तर आम्ही हा माल कोणत्याही परिस्थितीमध्ये खरेदी करणार नाही अशा पद्धतीने सांगितल्यामुळे आम्ही या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना शेतीमालाचं नुकसान या ठिकाणी होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी तो माल आणायला नकार दिला आणि आमचं फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट या ठिकाणी बेमुदत बंद ठेवलेलं आहे। कांदा, बटाटा, फळ आणि भाजी मार्केट कमिटीच्या एरियाच्या बाहेर असेल तर शेतकऱ्यांना बंधन असू नये। आणि दुसरा महत्त्वाचा कायदा त्यामध्ये असा आहे की त्याची हमाली, तोलाई आणि आडत ही शेतकऱ्याकडून न घेता ती खरेदीला करून घ्यावी आणि हा कायद्याची अंमलबजावणी व्हावी। शेतकऱ्याला एक पैसा सुद्धा तुझीच लागू नये। दरम्यान बदलत्या शेतीमाल खरेदी विक्री व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन शासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावं असं आवाहन सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे सर्व शेतकरी, ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांना करण्यात आलंय। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 83 आरोपींना फरार घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करायची परवानगी बीड पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे। यामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक आदींचा समावेश आहे। बीडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसनीस यांनी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली। या बँकेमध्ये 142 कोटी रुपयांचं बेकायदेशीर कर्ज वाटप, अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याबद्दल यापूर्वीच 105 आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यांना विशेष तपास पथकानं चौकशीसाठी बोलावलं होतं। या प्रकरणी 83 आरोपींचा सहभाग समोर आल्यानंतर त्यांचाही शोध सुरू झाला होता। गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यानं पाण्याच्या स्रोतांचं मॅपिंग करायचे निर्देश आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी यंत्रणेला दिले आहेत। पावसाळ्यामध्ये होणाऱ्या जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी मुंबईतल्या शासकीय तसंच महानगरपालिकेच्या रुग्णालयांना काल भेट दिली। त्यांनी पावसाळ्यातल्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं अधिक सतर्क राहिलं पाहिजे असं आवाहन केलं। उघड्यावरील पदार्थांच्या सेवनामुळे अतिसाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते असं मत सावंत यांनी यावेळी व्यक्त केलं। अशा खाद्यपदार्थांच्या तपासणीची मोहीम हाती घेऊन खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून महानगरपालिकेनं त्याची तपासणी करावी असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले।
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येत्या 27 जुलै रोजी मुंबई विधानसभेवरती राज्यव्यापी किसान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी काल नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली। विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करत आहेत। या आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। स्वामीनाथन आयोग लागू करावा, दादर इथल्या आंबेडकर भवनातल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचं संवर्धन करण्यात यावं, राज्यातील अल्पसंख्याक बौद्ध आणि दलितांवरील वाढत्या अत्याचारांना प्रतिबंध घालून जलदगती न्यायालयाची विनाविलंब स्थापना करावी, अशा अनेक मागण्या करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांचं शेती क्षेत्राच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान आहे। त्यामुळेच महाराष्ट्र राज्य हे देशाच्या शेती विकासाला दिशा देणारं राज्य ठरलं असल्याचं मत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केलंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते। पंतप्रधान पीक विमा योजना आणि सिंचन योजनेसाठी शासनानं मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। देश मजबूत करायचा असेल तर गाव आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे। तसंच शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचं सहाय्य घेणंही गरजेचं आहे। त्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनीही योगदान द्यावं, असं राधामोहन सिंह यांनी सांगितलं। यावेळी खासदार दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, कुलगुरू डॉक्टर के.पी. विश्वनाथ आदी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीनं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नुकताच गौरव करण्यात आला। सर्वसामान्य जनता तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रालय सदैव खुलं राहील असं आश्वासन जानकर यांनी दिलं, तर शेतकऱ्यांनीच आम्हाला सत्तेचे वाटेकरी होण्याचं बळ दिलं, असं खोत यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सत्कार सोहळ्यानंतर दोन्ही नव्या मंत्र्यांची शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली। देशातला डाळींचा राखीव अर्थात बफर साठा सध्याच्या 8 लाख टनांवरून तब्बल 2.5 पटींनी वाढवून 20 लाख टनांपर्यंत नेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। डाळींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी काल नवी दिल्लीमध्ये उच्चाधिकार प्राप्त मंत्री गटाची बैठक झाली। त्यानंतर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी माहिती दिली। या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते। डाळींवरचं दीर्घकालीन धोरण तयार करण्यासाठी मुख्य आर्थिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा निर्णयही कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। रायगड जिल्ह्यामध्ये कृषी प्रवर्तकांच्या प्रशिक्षणानं सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या गाव पातळीवरच्या कामाला कालपासून सुरुवात झाली। रायगड जिल्ह्यातल्या भात, पांढरा कांदा, वाल आणि तोंडली ही महत्त्वाची पिकं सेंद्रिय शेतीखाली आणून या जिल्ह्याच्या शेती क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं आव्हानात्मक काम कृषी विभागानं हाती घेतलंय, असं कोकण कृषी विभागाचे सहसंचालक अशोक लोखंडे यांनी सांगितलं आहे। केंद्र सरकारच्या परंपरागत कृषी योजनेअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। आत्मा यंत्रणेद्वारे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। यामुळे शेतीचं उत्पादन खर्च कमी करून शेतमालाला चांगला भाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील। रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची आज नवी दिल्लीत घोषणा केली जाणार आहे। चॅम्पियन्स हॉकी आणि त्यानंतर स्पेनमध्ये झालेल्या 6 देशांच्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ सहभागी झाला होता। चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेमध्ये भारतानं चांगली कामगिरी केली होती, तर 6 देशांच्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ 5व्या क्रमांकावर राहिला। त्यामुळे भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीत चढ उतार राहिलेत, मात्र ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा भारताचा निर्धार आहे। आणि आता बातमी पावसाची। राज्याच्या बहुतांश भागामध्ये कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कोकणामध्ये रत्नागिरी इथं नद्या दुथडी भरून वाहत आहेत। छोटे साकव आणि पुलांवरून पाणी वाहत असल्यानं अनेक खेड्यांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे। सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता ओसरलाय आणि रिमझिम सरी पडत आहेत। सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा आणि मोरणा नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। कृष्णेची पातळी आज सकाळी 31 फुटांपर्यंत वाढली। सांगली शहराच्या बाजारपेठेत पाणी शिरल्यानं तिथली वाहतूक विस्कळीत झाली। सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर परिसरासह कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं कोयना धरणामध्ये 34 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालाय।
कोल्हापुरातही गेल्या 4 दिवसात चांगला पाऊस झालाय. पुण्यात मात्र अजूनही म्हणावा तितका पाऊस झालेला नाही. विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात काल रात्रभर पाऊस होता. यवतमाळमध्येही काल रात्री पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर आता रिमझिम पाऊस सुरू आहे. औरंगाबादेत काल रात्रभर पाऊस होता. जालन्यामध्ये काल दिवसभर पडणाऱ्या पावसानं आज पहाटेपासून काहीशी विश्रांती घेतली. नांदेडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पाऊस होतोय. काल रात्री भुरभूर पडणारा पाऊस आज सकाळपासून पुन्हा सक्रिय झालाय. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरातल्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आज आढावा. भारतानं पाकिस्तानला खडसावलं. राज्याच्या विकास प्रक्रियेत रशियाचा अनुभव आणि महत्वाकांक्षी तरुणाईच्या समन्वयातून मोठं परिवर्तन घडेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. देशातल्या डाळींचा राखीव साठा 2.5 पटींनी वाढवून तो 20 लाख टनांपर्यंत नेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. फळं भाजीपाला नियंत्रणमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू. आणि रिओ ऑलिम्पिकसाठीच्या पुरुष हॉकी संघाची घोषणा आज होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.